चॅनल ब्रेड अँड भाकरी व्लॉग्स. आज खूप खूप दिवसानंतर मी एक फुल व्लॉग अपलोड करणार आहे. दिस व्लॉग इज अबाउट अ मॉर्निंग सेशन योगा विथ किड्स. येस, यू हर्ड इट राईट, विथ किड्स. खूप अमेझिंग सेशन होता. चला मग बघूया मी काय काय मजा केली आणि कुठे गेलो होतो. अर्ली मॉर्निंग योगा होता म्हणून मला खूप लवकर उठावं लागलं बिकॉज आय हॅड टू गेट रेडी. आणि अराउंड 6:15 मी उठली, रेडी झाली. अगस्त्यालासुद्धा रेडी केलं. त्यानंतर फटाफट आम्ही निघालो. अगस्त्या खूप एक्सायटेड होता. त्याला फर्स्ट एक्साइटमेंट होती बिकॉज बीचवर जाणार आहेत आम्ही, बिकॉज ही लव्स बीचेस आणि नवीन फ्रेंड्स बनवणार आहेत. सकाळी सकाळी खूप मस्त क्लायमेट होतं, एकदम छान बर्ड्सचे आवाज वगैरे येत होते. आमची ऑटो ऑलरेडी आली होती. आम्ही ऑटोमध्ये बसून निघालो आणि रस्ते रिकामे असल्यामुळे आम्हाला जास्त वेळ नाही लागला. इट टेक्स 15-20 मिनिट्स फ्रॉम माय हाऊस टू रीच द बीच. अगस्त्याची बडबड पूर्ण रस्ताभर चालू होतं. आजकाल वसईचे रोड्स एवढे रिकामे दिसणे इज ऑल्सो व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. वसई इज रिअली रिअली ब्युटिफुल. दिस इज आर पापडी चर्च. हा रात्री तर अजून अजून ब्युटिफुल दिसतो. इफ यू एव्हर विजिट वसई, प्लीज मेक शुअर दॅट यू विजिट दिस प्लेस इज वेल. दिस इज अ बस डेपो, जिकडे सकाळी सकाळी 4 वाजता पोहे आणि चहा प्यायला लोक येतात. आम्ही त्यानंतर पोचलो सुरुचीला. इकडे अगोदर काहीच नव्हतं. आता इकडे कन्स्ट्रक्शन्स बिल्डिंग्ससुद्धा आलेले आहेत. सो पीपल स्टार्टेड लिव्हिंग हिअर. सकाळी पोचलो तरी गर्दी बीचवर होती. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग इट टू बी क्राउडेड ॲट दिस टाईम इन द मॉर्निंग. त्यानंतर मी आणि अगस्त्या वी हेडेड टू द व्हेन्यू खूप ब्युटिफुल होतं. यू कॅन सी देर इज अ हॉर्स आणि खूप असं सिनिक होतं. सगळे किड्स अँड पेरेंट्स ऑलरेडी अराईव्ह झालेले होते. सगळे बसले होते आणि अगस्त्याला ॲज युजल पेंटिंग करायची असते. So we started our day with slow morning yoga with the kids. Obviously it was very very chaotic. ब्रीफिंग देत होते सगळे किड्स लोकांना की काय करायचं आहे काय नाही. बट वी स्टार्टेड विथ अ व्हेरी क्यूट अँड सिम्पल गेम सो दॅट यू नो किड्स गेट एक्साइटेड ऑन व्हाट्स कमिंग नेक्स्ट. जिसके हाथ में बॉल होगा, मैं अगर वो रुका कोई, ठीक है, तो उस जिसके हाथ में बॉल रहेगा ना उसको डांस करना पड़ेगा. ओके, सिर्फ बच्चे लोग के लिए, ये पेरेंट्स के लिए नहीं है. सो आम्ही पासिंग द पार्सल खेळायला लागलो. ज्याच्या हातात बॉल राहिला त्याला काही डान्स करायचा असेल आणि अगस्त्याचा नंबर आला. फायनली अगस्त्याने आज स्टंट करून दाखवलं. सगळे एकदम अमेज्ड होते त्याला बघून. त्याला डान्स करायला खूप आवडतं. तो कधीही कुठेही केव्हाही डान्स करू शकतो. एवढी मजा येते त्याला डान्स करायला. व्ह्यू खूप खूप अमेझिंग होता. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या बच्चे लोकांना एका लाईनमध्ये उभं करवलं. सो वी वर वेटिंग फॉर द योगा टीचर टू अराईव्ह म्हणून. सो टू कीप दॅम बिझी वी हॅड टू प्ले सम गेम्स विथ दॅम. म्हणून आम्ही त्यांना काहीतरी गेम्समध्ये एंगेज करत होतो. हे दोघं माझे फ्रेंड्स आहेत, रोहित आणि त्याची वाईफ, ज्यांनी हा होल इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. They have a toy shop which is named as Khilona. So that event was being organized by them. अगस्त्य अगेन योगा टीचरची वाट बघता बघता स्क्रिबलिंग करायला लागलं. जेव्हा बाकीचे सगळे बच्चे तिकडे एका जागेवर बसून आपले मस्त स्टोरीज ऐकत होते. देन फायनली द योगा टीचर अराइव्ड आणि तिने सगळ्यांना मॅट वगैरे देऊन सगळ्या बच्चे लोकांना बसवलं. यू कॅन सी हाऊ शी स्टार्ट्स टीचिंग देम. मलं शरीरस्य चवेतकेन योपाकरोतं प्रवरं मुनीन पतंजली. आणि मग बच्चे लोकांचं योगा सेशन स्टार्ट झाला होता. खूप सारे ते लोकांनी ॲक्टिव्हिटीज केले, खूप सारे एक्सरसाइजेस केले. द टीचर इन्स्ट्रक्टर वॉज रिअली गुड विथ किड्स. ऑल्दो थोडं मध्ये मध्ये ती लोकं डिस्ट्रॅक्ट होत होते. बट शी रिअली मॅनेज्ड वेल टू लेट देम नो हाऊ इट हॅज टू बी डन आणि कशी एन्जॉय करायला पाहिजे. ही आमची सगळ्यात छोटी मेंबर होती योगा सेशनमध्ये. त्यानंतर टीचरनी त्यांना खूप सारे वेगवेगळे आसनास शिकवले, कसे करायचे आणि इंडिव्हिज्युअलीसुद्धा त्यांना एक एक आसनास शिकवलं, जिकडे इंडिव्हिज्युअली पोरं ऐकत होते आणि करत होते. आय थिंक बाय नाव अगस्त्या वॉज लाईक मम्मा आय एम डन, आय कॅनॉट डू दिस एनी मोर. बट वी मॅनेज टू गेट हिम ऑन द मॅट. त्याला खूप झोप आली होती बिकॉज अर्ली मॉर्निंग उठला होता. ही ऑल्सो इज डुईंग सम योगा सेशन. आणि त्याच्यानंतर सगळे मम्माज लोक आपल्या बच्चे लोकांबरोबर बसले अँड वी स्टार्टेड मेडिटेटिंग. खूप खूप मस्त अमेझिंग एक्सपिरियन्स होता विथ आर किड्स.
रुकमिव वन्दनान् मृत्यो मोक्षयमामृतात् लास्ट सो फायनली आमचा योगा सेशन इज ओव्हर आणि इकडे सगळे बच्चे लोक परत मस्ती मोडमध्ये आले होते. टग ऑफ वॉर खेळत होते. खेळता खेळता अगस्त्या पडला सुद्धा, बट नेव्हर माइंड, दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ प्लेईंग. त्यानंतर सगळे डॅड्स लोकांनी इकडे टग ऑफ वॉर सुरू केली होती, विच वॉज फन. मजा आली खूप. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता हा विथ पेरेंट्स अँड किड्स, बट खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता, समथिंग डिफरंट. अगस्त्या इज शोईंग हिज हॅरी पॉटर स्किल्स ओव्हर युअर. सो वी हॅड टू वाइंड अप. सगळे मॉमीज लोक आपल्या किड्स लोकांना क्लीन वगैरे करून, वी ऑल्सो गॉट अ क्यूट लिटिल मॅट, योगा मॅट, बिकॉज वी फिनिश द योगा सेशन. त्यानंतर मी आणि अगस्त्या निघालो तिकडून. अगस्त्याला खूप झोप आली होती बिकॉज ही वॉज रिअली टायर्ड. ही वोक अप रिअली अर्ली. घरी आल्यानंतर मग मी त्याला मस्त आंघोळ केली, त्याला ब्रेकफास्ट दिला, अँड देन ही वेंट टू स्लीप. इट वॉज अ व्हेरी नाईस सेशन. सी यू नेक्स्ट टाईम. अंटिल देन, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड फॉलो फॉर मोर व्हिडिओज. ओके, बाय.